मंत्री आणि उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयलजी ज्यावेळेला या मतदारसंघात फिरत होते त्यावेळी त्यांना कोळेवाड्यामधून फिरत असताना माशांचा वास सहन झाला नाही म्हणून त्यांनी नाकाला त्या ठिकाणी रुमाल लावलेला आहे। या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायचं, काल कोळी आणि आगरी नागरिकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा आमचा अपमान आहे। आपण फिरत असताना जो नाकाला रुमाल लावला याबद्दल त्यांनी निषेध करण्यासाठी काल त्या ठिकाणी ते गेले होते। त्यांच्या सपोर्टमध्ये आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले होते। त्यावेळेला निदर्शन संपून ती मंडळी बाहेर निघाली, पुढे त्यांची गाडी सिग्नलला थांबली। त्यावेळी भाजपाच्या काही लोकांनी हल्ला केला। त्या भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करू इच्छिते आणि हा हल्ला करून त्या ठिकाणी महिला होता, ते मुलं होती, त्यांच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली, काचा तोडल्या आणि याची तक्रार आम्ही घेऊन आज पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत। काल सुद्धा आम्ही ही गोष्ट पोलिसांशी बोललेली होती। ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा तऱ्हेने भ्याड हल्ला केला जातो त्यावेळेला मी एक गोष्ट सांगू इच्छिते, मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्यावरती केस घेतली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। सरकार असल्यामुळे काही सरकारच्या संपर्क करायचं काम ते करणार नाही। कायदा सुव्यवस्था पाळणं, हे कायदा पाळणं हे पोलिसांचं काम आहे आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल केला जाईल। अजंठा यादवजी त्या ठिकाणी होता, नीता महाडिक जी होते आणि त्या ठिकाणी जी मंडळी होती ज्यांच्या गाडीची तोडफोड झाली आणि त्यांच्या ड्रायव्हरला मारण्यात आलं त्याची तक्रार घेतली जाईल आणि ज्या तऱ्हेने वर्तन त्यांनी अजंठा यादवशी केलं, का महिलेशी वर्तन केलं ते सुद्धा एकदम निषेधीय वर्तन असं आहे आणि म्हणून हे आंदोलन यापुढेही सुरू राहील। आणि जो बघितलं आम्ही सगळे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ता आम्ही सगळे इथे होतो। पोलीस बरोबर आमची काल स्टेटमेंट होती, आम्ही स्टेटमेंट दिली आहे, आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही बोलणं केलंय पोलीस बरोबर। आणि काल जे आमच्यावर हमला झाला, भाजपचे कार्यकर्त्यांनी माझी गाडीवर हमला केलं, माझा दरवाजा उघडला, माझं समोर एक कोली बंधू बसला होता, कोली बंधूवर त्यांनी मारहाण चालू केली। मी त्याला वाचवायला गेली तर गणेश खनकर जे बीजेपीचा जिल्हा अध्यक्ष त्यांनी माझा हात खेचला, माझी साडी खेचली, माझा फेसवर अटॅक केलं, माझा चष्मा तोडला, एवढं सगळं झालं। त्याच्यानंतर मागे नीता महाडिक आमच्या बरोबर होत्या, त्यांची गाडी होती, त्या गाडीच्या ड्रायव्हरला बाहेर खेचलं, मुस्लिम ड्रायव्हर होता त्याला खेचलं, त्याला मारलं, गाडीला पण काच फोडली, एवढं झालं, पूर्ण घटना झाली। तरी हे लोक ते भाजपचे सरकारचे प्रेशरनी पोलीस प्रशासन आजपर्यंत त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाहीये। म्हणून आज आमचे वरिष्ठ आदरणीय आमचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षाताई गायकवाडजी आणि अस्लम शेखजी आमचे आमदार हे दोन्ही इकडे आलेले आणि आता एसीपी आणि सिनियरची भेट झाली आहे आणि त्यांना सांगितलं जे आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ऑलरेडी दिसतंय की माझी गाडीला सगळं कार्यकर्त्यांनी बंदी केली आणि सीसीटीव्ही फुटेज आम्ही स्वतः पाहिलं आता की त्यांनी माझ्या गाडीचा दरवाजा उघडलाय आणि तो कोली बंधू बसलेला होता त्याच्यावर मारहाण केली आहे। ते जे दिसतंय त्याच्यावर गुन्हा तरी दाखल व्हायलाच पाहिजे। म्हणून आज त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी डिमांड केले, अशी आमची मागणी आहे आणि आज वर्षाताईची पण तेच मागणी आहे की बाबा जे दिसते त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर त्या लोकांनी जे हल्लाबोल केला आहे त्याच्यावर पण गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवणार। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।